विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाची माहिती. मित्र हो, एकंदरीत कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस या व्हिडिओमध्ये आपण एकत्रितपणे सर्व टॉपिकचा अभ्यासणार आहोत. SYBCOMला कॉर्पोरेट अकाउंटिंग पुणे विद्यापीठामध्ये कंपल्सरी विषय आहे. यामध्ये सेमिस्टर क्रमांक 4 मध्ये जे टॉपिक आहे त्या सर्व टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ॲट अ ग्लान्स आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे टॉपिक या ठिकाणी अभ्यासणार आहोत ते म्हणजे कंपनी लिक्विडेशन अकाउंट, अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी आणि होल्डिंग कंपनी अकाउंट या 4 टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन या व्हिडिओमध्ये त्याचा मागोवा घेणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या 4 टॉपिकवरील. पहिला टॉपिक आहे तो म्हणजेच कंपनी लिक्विडेशन अकाउंट. क्वेश्चन 1. द वाइंडिंग अप ऑफ ए कंपनी बाय एन ऑर्डर ऑफ द कोर्ट इज नोन ॲज. आन्सर इज ए, दॅट इज कंपल्सरी वाइंडिंग अप. क्वेश्चन नंबर 2. लिक्विडेशन विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ ए कोर्ट इज नोन ॲज व्हॉलेंटरी वाइंडिंग अप, दॅट इज बी. म्हणजे पहा, कोर्टाच्या परवानगीने जे लिक्विडेशन केलं जातं ते कंपल्सरी, आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय किंवा कोर्टाचा सहभाग नसताना जे विसर्जन केलं जातं किंवा समापन केलं जातं त्याला व्हॉलेंटरी वाइंडिंग अप असं आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 3. द स्टॅच्युटरी डिक्लेरेशन मस्ट बी मेड विदिन डॅश डॅश वीक इमिडिएटली प्रोसिडिंग द डेट ऑफ द पासिंग ऑफ द रिझोल्युशन फॉर व्हॉलेंटरी वाइंडिंग अप ऑफ ए कंपनी. व्हॉलेंटरी वाइंडिंग अपसाठी जे स्टॅच्युटरी डिक्लेरेशन आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 5 वीकमध्ये त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आन्सर इज ए, 5 वीक्स. क्वेश्चन नंबर 4. फॉर व्हॉलेंटरी वाइंडिंग अप, स्वेच्छेने किंवा ऐच्छिक विसर्जन, डॅश डॅश रिझोल्युशन मस्ट बी पास इन जनरल मीटिंग ऑफ ए मेंबर. जर तुम्हाला स्वेच्छेने जर विसर्जन करायचं असेल कंपनीला तर तुम्हाला विशेष ठराव म्हणजे स्पेशल रिझोल्युशन पास करणं आवश्यक आहे. सो आन्सर इज बी, स्पेशल रिझोल्युशन. क्वेश्चन नंबर 5. फॉर व्हॉलेंटरी वाइंडिंग अप, स्पेशल रिझोल्युशन इज टू बी advertised in the official gazette within dash dash date of the passing of such resolution within 14 days, 14 दिवस. Question number 6. The company must give a notice to the liquidator within dash dash days from the passing of resolution regarding the appointment of liquidator. Answer is 10 days, that is C. Question number 7. Which section of the Company Act 2013 provides for preparation of liquidator statement of accounts for the winding up? That is section 318A. Question number 8. The expenses which are incurred by the company during the period of its winding up on the meeting the legal requirement are known as legal expenses, that is A. Question number 9. If the company is solvent, interest is paid up to the date of. जर कंपनी सॉल्वंट असेल तर इंटरेस्ट कधीपर्यंत दिला जातो, आणि जर कंपनी इन्सॉल्वंट असेल तर इंटरेस्ट कधीपर्यंत दिला जातो. जर कंपनी सॉल्वंट असेल तर इंटरेस्ट ही ज्या दिवशी त्या पर्टिक्युलरी व्यक्तीचं पेमेंट दिलं जाईल त्या तारखेपर्यंत, दॅट इज ॲक्च्युअली पेमेंट ऑफ द प्रिन्सिपल, दॅट इज आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 10. इफ द कंपनी इज इनसॉल्वंट, इंटरेस्ट इज पेड अप टू द डेट ऑफ. नॅचरली आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की कमेन्समेंट ऑफ वाइंडिंग अप, ज्या दिवशी कंपनीचं समापन होणार आहे त्या दिवसापर्यंतच. म्हणजे जर कंपनी सॉल्वंट असेल तर ॲक्च्युअल पेमेंट कधी होणार आहे त्या दिवशी. जर कंपनी इन्सॉल्वंट असेल तर फक्त आणि फक्त वाइंडिंग अप ज्या दिवशी कंपनी होते त्या दिवशीच पेमेंट
त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 11. मिनिमम दी लिक्विडेशन ऑफ 2 कंपनीज अँड फॉर्मेशन ऑफ 1 कंपनी इज नोन ॲज. काय म्हटलेलं आहे की 2 कंपन्यांचं विसर्जन आणि एका कंपनीचं फॉर्मेशन कोणत्या प्रक्रियेमध्ये होतं? दॅट इज अमलगमेशन. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 12. द लिक्विडेशन ऑफ 1 कंपनी, मग अशी 2 कंपन्या होता, आता एक कंपनी, 1 कंपनी अँड नो न्यू फॉर्मेशन ऑफ ए कंपनी. एका कंपनीचं लिक्विडेशन होतं परंतु दुसऱ्या कंपनीचं फॉर्मेशन होत नाही, किंबहुना कुठल्याच कंपनीचं फॉर्मेशन होत नाही. दॅट इज ए ॲब्सॉर्प्शन ऑफ ए कंपनी. Question number 13. The term dash dash means taking over the business of one or more companies by company already in existing. अस्तित्वात असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचं जर त्या एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा बिझनेस जर आपल्यामध्ये समाविष्ट करून घेत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन. दॅट इज बी. Question number 14. Under which method purchasing company agreed to make a payment in the form of shares, debenture and cash? परचेस प्राइस, परचेस कन्सिडरेशन किंवा ज्याला तुम्ही पीसी म्हणता त्या पीसी कॅल्क्युलेट करण्याच्या विविध मेथड आहेत. त्यापैकी कोणती मेथड तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे? जर शेअर, डिबेंचर आणि कॅश या तिन्ही स्वरूपात जर पेमेंट होत असेल तर त्याला आपण म्हणतो नेट पेमेंट मेथड. म्हणजे शेअर, डिबेंचर आणि कॅश या तिघांची मिळून जी टोटल होते त्याला आपण म्हणतो परचेस प्राइस. आन्सर ए, नेट पेमेंट मेथड. क्वेश्चन नंबर 15. अंडर विच मेथड परचेस consideration इज कॅल्क्युलेटेड बाय फाइंडिंग आउट द नेट असेट ऑफ द कंपनी. नेट असेट मीन्स असेट्स मायनस लायबिलिटी. त्याला आपण म्हणतो नेट वर्थ मेथड किंवा नेट असेट मेथड. दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 16. इफ द टोटल अमाउंट ऑफ असेट टेकन ओव्हर आर मोर, असेट 10 लाखाची आहे अँड लायबिलिटी टेकन ओव्हर 9 लाख अँड परचेस प्राइस देन देर इज ए. जर 10 लाखाची असेट आणि 9 लाखाची लायबिलिटी जर त्या ठिकाणी घेतलेली असेल, म्हणजे असेट 10 लाख, लायबिलिटी 9 लाख, म्हणजे 1 लाखाने असेट जास्त आहे तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल रिझर्व. तो 1 लाख काय आहे? कॅपिटल रिझर्व. 10 रुपयाची माझी वस्तू जर त्या ठिकाणी 9 रुपयाची माझी लायबिलिटी, असेट 10 रुपयाची, लायबिलिटी 9 रुपयाची घेतली असेल तर 1 रुपया माझा फायदा आहे. दॅट इज कॅपिटल प्रॉफिट. आणि तो कॅपिटल प्रॉफिट कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचा आणि म्हणून या केसमध्ये आन्सर आहे कॅपिटल रिझर्व. क्वेश्चन नंबर 17. इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीड टू पे ₹50,000 इन शेअर, 30,000 इन डिबेंचर अँड 20,000 इन कॅश, देन व्हॉट विल बी दी परचेस कन्सिडरेशन. या सगळ्यांची बेरीज 50 अधिक 30 अधिक 20 बरोबर 1 लाख. दॅट इज ए इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 18. इफ द परचेसिंग कंपनी टेक ओव्हर द असेट्स अँड लायबिलिटी ऑफ व्हेंडॉर कंपनी, व्हेंडॉर म्हणजेच जी कंपनी आपला व्यवसाय विकते ती, ॲट ₹1 लाख अँड ₹30,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे असेट 1 लाख आणि लायबिलिटी 30,000ची जर असेल तर त्यातला जो डिफरन्स आहे दॅट इज 70,000 हे परचेस प्राइस आहे आणि म्हणून आन्सर आहे ए 70,000. क्वेश्चन नंबर 19. इफ द परचेसिंग कंपनी टेक ओव्हर द असेट्स ऑफ ₹1 लाख अँड लायबिलिटीज ऑफ ₹30,000, म्हणजेच 70,000 इथे पीसी ऑफ द व्हेंडर कंपनी अँड पे ₹90,000, म्हणजे 70,000च्या अगेन्स्ट 90,000 काय गेले ॲज अ परचेस कन्सिडरेशन, देन व्हॉट विल बी दी अमाऊंट ऑफ गुडविल. म्हणजे 1 लाखाची असेट घेतात, 30,000ची लायबिलिटी घेतात, म्हणजे 70,000 द्यायला पाहिजे परंतु त्याच्याऐवजी 90 देतात. 70पेक्षा 90 दिले जातात, जास्त दिले जातात. बरोबर ना. ही जास्तीची रक्कम जी आहे ती आहे गुडविल आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 20,000 ए. क्वेश्चन नंबर 20. इफ द परचेसिंग कंपनी टेक ओव्हर द असेट्स ऑफ ₹1 लाख and liabilities of ₹30,000 and paid ₹60,000 as a purchase consideration, म्हणजे 70,000ची प्रॉपर्टी घेतात, 60,000 रुपये देतात, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल रिझर्व. त्यातला डिफरन्स आणि तो डिफरन्स जो आहे तो आहे 10,000. दॅट इज ए.
आता आपण पाहणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. Question number 21. The term dash dash means reorganization the capital structure of a company. That is internal reconstruction. That is D. Question number 22. Internal reconstruction generally becomes necessary on account of dash dash financial position of a company. कंपनीची आर्थिक स्थिती कशी असल्यास इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. तर कंपनीची आर्थिक परिस्थिती ही जर डबघाईला आली असेल, लॉस होत असेल, बॅड असेल तर, आणि म्हणून आन्सर आहे ए बॅड. क्वेश्चन नंबर 23. इन द केस ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हाऊ मेनी कंपनी इज लिक्विडेटेड. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये किती कंपनीचं लिक्विडेशन होतं. एकाही कंपनीचं लिक्विडेशन होत नाही आणि एकाही कंपनीचं फॉर्मेशन होत नाही आणि म्हणून आन्सर आहे डी नन. Question number 24. In the case of internal reconstruction, how many companies form? एकही कंपनीचं लिक्विडेशन नाही आणि एकही कंपनी फॉर्मेशन नाही आणि म्हणून आन्सर आहे डी नन. Question number 25. Larger denominations of shares are converted into shares of smaller denomination is called. 100 रुपयाची नोट आहे ती द्यायची, त्याच्या बदल्यात 10 रुपयाच्या नोटा घ्यायच्या. 100 रुपयाचा एक शेअर द्यायचा, त्याच्या बदल्यात 10 रुपयाचे 10 शेअर घ्यायचे. याला काय म्हणतात. तर याला म्हणतात सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. बी. याच्या विरुद्ध कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स. क्वेश्चन नंबर 23. स्मॉलर डिनॉमिनेशन ऑफ शेअर्स आर कन्वर्टेड इनटू शेअर्स ऑफ लार्जर डिनॉमिनेशन is called as consolidation of shares. That is A. Question number 27. A company can reduce its share capital as per provision of section dash dash of the Company Act 2013. That is section 66. Question number 28. The causes of capital reduction for internal reconstruction is. काय काय कॉजेस आहेत पा इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचे. प्रचंड प्रमाणावर लॉस होत असेल, आसेटच्या किमती आहे त्यापेक्षा जास्त दाखवल्या असतील आणि फिक्टिशियस आसेट म्हणजे बोगस आसेट, उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन शेअर्स ऑफ डिबेंचर शेअर इत्यादी, हे जर वाढत असतील तर यावरील तिन्ही कारणासाठी कॅपिटल रिडक्शन त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल डी ऑल ऑफ दीज. Question number 29. Profit on sale of asset is to be transferred to. asset वरचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट असतो कॅपिटल प्रॉफिट. त्यामुळे हा कॅपिटल प्रॉफिट जो आहे तो कॅपिटल प्रॉफिट आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंटला इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या संदर्भात ट्रान्सफर करावा लागतो आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 30. द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट इज ट्रान्सफर टू. म्हणजेच पहा कॅपिटल रिडक्शन अकाउंटमध्ये जेवढी रक्कम जमा झालेली आहे त्यातून जे राईटअप केलेले आहे ते राईटअप केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहतो, असा शिल्लक राहिलेला बॅलन्स जो आहे तो ट्रान्सफर केला जातो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला. दॅट इज सी. मित्रांनो, आता प्रश्न आपण पाहणार आहोत होल्डिंग कंपनी अकाउंटच्या संदर्भात. क्वेश्चन नंबर 31. ए कंपनी ॲक्वायर्स मेजॉरिटी शेअर्स ऑर acquire a power to appoint a majority of directors is called as. अशा कंपनीला आपण काय म्हणू शकतो तर होल्डिंग कंपनी असं म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 32. ए कंपनी विच इज कंट्रोल्ड बाय अ होल्डिंग कंपनी इज कॉल्ड ॲज सबसिडरी कंपनी. ज्या कंपनीवर नियंत्रण ठेवलं जातं तिला सबसिडरी म्हणतात आणि जी कंपनी नियंत्रण ठेवते तिला होल्डिंग कंपनी असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 33. सेक्शन डॅश डॅश ऑफ द कंपनी ॲक्ट 2030 डिफाइन्स होल्डिंग कंपनी. कोणत्या सेक्शनमध्ये व्याख्या दिलेली आहे तर सेक्शन 2 सबसेक्शन 46 मध्ये होल्डिंग कंपनीची व्याख्या दिलेली आहे आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 34. सेक्शन डॅश डॅश ऑफ द कंपनी ॲक्ट 2030 डिफाइन्स सबसिडरी कंपनी. सबसिडरी कंपनीची जी व्याख्या आहे ती कोणत्या सेक्शनमध्ये दिलेली आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 87. दॅट इज ए. Question number 35. Minority interest must be shown on the liability side of the consolidated balance sheet. हा मायनॉरिटी इंटरेस्ट आहे हा कुठे दाखवणं आवश्यक आहे तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 36. इफ ए होल्डिंग कंपनी पेड हायर प्राइस दॅन दी नेट वर्थ.
होल्डिंग कंपनीने जर जास्त किंमत पेड केली असेल प्रत्यक्षात असलेल्या असेटपेक्षा, कोणाच्या असेट? सबसिडरी कंपनीच्या, देन इज कॉल्ड, तर त्याला काय म्हणायचं? तर त्याला गुडविल असं म्हटलं जातं. व्हाईस वर्सा जर असेल तर त्याला कॅपिटल रिझर्व असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 37. इफ द होल्डिंग कंपनी पेड लोअर प्राइस दॅन द नेट वर्थ ऑफ असेट ऑफ द सबसिडरी कंपनी देन इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल रिझर्व. म्हणजे पहा, प्रश्न क्रमांक 36 आणि 37 हे बरोबर परस्पर विरोधी आहेत. क्वेश्चन नंबर 38. एक्सेस और लेस पेमेंट ऑफ नेट वर्थ ऑफ असेट रिप्रेझेंट्स. एक्सेस किंवा लेस पेमेंट जर नेट वर्थ पेक्षा जर त्या ठिकाणी केलेलं असेल तर ते काय दाखवतं? तर ते दाखवतं कॉस्ट ऑफ कंट्रोल. ए. क्वेश्चन नंबर 39. कॅपिटल प्रॉफिट मीन्स. कॅपिटल प्रॉफिटला दुसरं नाव काय आहे? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट, दॅट इज ए. आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला दुसरं नाव आहे पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट. क्वेश्चन नंबर 40. द प्रॉफिट्स अर्न बाय सबसिडरी कंपनी अप टू द डेट ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर्स बाय होल्डिंग कंपनी आर कॉल्ड ॲज. दुसऱ्या अर्थाने तो प्रश्न विचारलाय. उत्तर आहे कॅपिटल प्रॉफिट सबसिडरी कंपनीच्या संदर्भातला. क्वेश्चन नंबर 41. द प्रॉफिट्स अर्न बाय सबसिडरी कंपनी आफ्टर द ॲक्विजिशन ऑफ शेअर्स बाय होल्डिंग कंपनी आर कॉल्ड ॲज. मगाशी अगोदर विचारलाय, आता नंतरचा विचारलेला आहे. उत्तर आहे रेव्हेन्यू प्रॉफिट बी. 42. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी इज नोन ॲज. रिव्हॅल्युएशन असेट आणि लायबिलिटीचं करताना जो प्रॉफिट निर्माण होतो त्या प्रॉफिटला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात. पहा, कुठल्याही प्रकारे ज्या असेट आहेत त्या असेट विक्री करा, रिव्हॅल्युएशन करा, त्यावर होणारा प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट, होणारा लॉस कॅपिटल लॉस. कॅपिटल प्रॉफिट त्या ठिकाणी झाला तो कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचा असतो. क्वेश्चन नंबर 43. द होल्डिंग कंपनी शेअर्स ऑफ कॅपिटल प्रॉफिट इज अ ट्रान्सफर टू. होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट मधला जो भाग आहे तो भाग कुठे ट्रान्सफर केला जातो? तर कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केला जातो. Question number 44. If the preference shares are held by outsider, the paid up value of such shares will be included in minority interest. That is C. Question number 45. If the cost price of shares is rupees 10,000 and selling price of is rupees 12,000, then the कॉस्ट प्राइस 10,000 आहे आणि सेलिंग प्राइस 12,000 आहे. म्हणजे 10,000चा शेअर 12,000ला विकला 2,000 रुपये, दॅट इज प्रॉफिट. आणि म्हणून आन्सर आहे ए, प्रॉफिट रुपीज 2,000. विद्यार्थी मित्रांनो, ॲट अ ग्लान्स आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग पाहिलं. पुढच्या टॉपिकमध्ये ॲट अ ग्लान्स आपण बिझनेस मॅनेजमेंटचे प्रश्न त्या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या कमेंट्स असतील तर माझ्या ईमेलवर तुम्ही निश्चितपणे देऊ शकता. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बिझनेस मॅनेजमेंट सर्व टॉपिकचे ॲट अ ग्लान्स. धन्यवाद.